शरणम प्रपदे चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन हरि कीर्तन में ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चनेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वा विठ्ठल 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 केली पाय वाट लंगेला माया घाट अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे आपल्या या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव या सप्ताहाचं 39 वर्ष आहे. 39व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना समस्त ग्रामस्थ मंडळी उज्जैनपुरी यांच्या वतीने आज या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं. या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय आमचे मनोज भाऊ साहेबराव शिंदे आणि अण्णासाहेब भाऊ केशवराव शिंदे या दोघांच्या सौजन्याने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. सौजन्य दात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा लाडकी लेक मी संताची मजवर कृपा बहुतांची मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारा यांचे शिष्य पिंपळनेर वासी निळोबारा यांचा 4 चरणाचा आपल्या गुरूंच्या ठाई असणाऱ्या अपार गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठाल विठाल केली पायवाट उल्लंघिला माया घाट या अभंगाद्वारे माझे निळोबारा या तुम्हाला मला प्रत्येकाला एक परमार्थाची वाट दाखवण्याचा प्रयत्न करतात. संत महात्मे ज्या वाटेने गेलेले आहे ती वाट माझे निळोबारे तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवणार आहे. हा वारकरी संप्रदाय जर बघितला तर हा वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे. या वारकरी संप्रदायाचे 5 असे महान संत आहेत. पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निळोबाराय. या 5ांचा मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला की ज्याप्रमाणे या वारकरी संप्रदायातले हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले तुम्हाला थोडंसं बोलायचंय. माझ्या नामदेव महाराजांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान,
नाथ महाराजांजवळ आहे शांती, तुकोबारायांकडे आहे वैराग्य आणि निवळोबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना, माणसाच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं, किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भंडारे आहेत. नामदेव महाराजांनी त्या पांडुरंगावर इतकं प्रेम केलं का नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर देवानं त्यांच्या हातचं दूध प्यावं. नामदेव हाती दूध प्याला, त्यांच्या बरोबर जेवण करावं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. वारकरी संप्रदायाचा दुसरा गुण बघितला तर ज्ञान. इतकं ज्ञान, किती ज्ञान? ज्ञानाचा सागर. ज्याच्या जवळ ज्ञानाचा अथांग सागर आहे ते ज्ञानोबा या जगाला केवळ ज्ञान देण्याकरता आलेले आहेत, मग ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता आलेले आहेत. मग जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. कारण ज्ञान असेल तर आजूबाजूचे 4 लोक आपल्याला नमस्कार करतात, पण अज्ञानपणामुळे आजूबाजूचे लोक आपली टिंगल सुद्धा करतात. म्हणून जीवनामध्ये किंमत आहे ती ज्ञानाला. आता ज्ञान किती महत्वाचे. ज्ञान जर असेल तर 4 लोक आपल्या समोर वागतात. बघा, लांबचा नाही पटण्याकरता माझं स्वतःचं उदाहरण देते. मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने लहान कीर्तनकार आहे की नाही? महिला मंडळ आहे, पण तरी सुद्धा आमच्यासारखी महाराज लोक तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आली का तुमच्यासारखी वयस्कर माणसं महाराज गाडीच्या खाली उतरली का पहिले 2 हात जोडतात. महाराज समोर दिसलं की असं थोडंसं कमरेत वागतात आणि म्हणतात ताई जय हरी. म्हणता की नाही? का ताटमाण्यानं म्हणता? अजिबात नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे यांच्याजवळ थोडंसं काहीतरी देवाचं ज्ञान आहे, म्हणून आजही लोक नमस्कार करतात ते तुमच्या ज्ञानाला. अज्ञानपणामुळे काय होत आहे का? एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा, पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली कळताना बिस्लरी नाही बरं, थोडीशी घेतली, शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्याने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? म्हटलं, काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता ज्ञानोबा या जगामध्ये आलेले आहेत. म्हणून संत महात्मे म्हणतात ज्ञानोबरायांजवळ इतकं ज्ञान. ज्ञान यांचा राजा गुरु महाराव. वारकरी संप्रदायाचा 3रा गुण म्हणजे शांती, शांतता. इतकी शांतता एवढा अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. शांतीची गाडी घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. तुम्ही सांगाल पैठणला जायची काय गरज आहे? आमच्या गावात आहे शांताबाई, पण तुमच्या गावातली कामाची नाही का? शांतता जर बघायची असेल तर पैठणला जावं लागेल. इतकी शांतता. नाथ महाराजांना शांती ब्रह्म नावाची पदवी प्राप्त झाल्यानंतर एकाने ठरवलं त्यांना राग आणायचा. सगळ्या जगाला प्रसंग माहिती आहे. 108 वेळा यवन अंगावर पान खाऊन थुंकला. अंगावर थुंकला, अपशकुन झाला की महाराज गंगेवर जायचे, स्नान करायचे, परत यायचे. तो थुंकला की महाराज परत जायचे. पान चावणारा कंटाळला, तोंड दुखायला लागलं, खाली उतरला, सांगितलं महाराज मला माफ करा. महाराजांनी सांगितलं माफी मागण्याची गरज नाही, तू माझ्या अंगावर पान खाऊन थुंकल्यामुळे मला इतकं मोठं पुण्य मिळालं. म्हटले कसं काय? थुंकल्यावर पुण्य कसं? नाथ महाराज म्हटले, बाबा तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मला गंगेचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. इतकी शांतता. रस्त्याने चालताना एखादा माणूस चुकून गाडीतून थुकला तर लोक त्याला बस अडवून मारतात. इतकी शांतता आपल्या जवळ. आपण कधी नाथ महाराज होऊ शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये शांतता किती महत्वाची बघा. नाथ महाराज गंगेवर स्नान करता गेले, एक विंचू पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला वाचवावं, म्हणून महाराजांनी त्या विंचवाला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्याबरोबर वाचवल्याबद्दल तो महाराजांना थँक्यू म्हणायला असेल का? त्याचा स्वभाव सगळ्या जगाला माहिती. काय केली त्याने? लगेच नांगी मारली. हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला. तो पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं त्याला परत वाचवावं. महाराजांनी त्याला परत हातावर घेतलं, त्यानं पुन्हा नांगी मारली. एक मनुष्य म्हटला जाऊ द्या ना, मरू द्या.
अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण त्याला कुठं कळतंय तुम्ही त्याला वाचवताय. अहो जाऊ द्या ना, मरू द्या. नाथ महाराज म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, एखादा मनुष्य जर वाईट वागतोय, मग मीही त्याच्यासारखं वाईटच वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला हो? तो त्याचा वाईट वागायचा स्वभाव सोडत नाही ना, आपण आपल्या चांगलं वागण्याचा स्वभाव सोडू नका. ही शांतता माझे नाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला शिकवतात. आणि त्याप्रमाणे बघा, जसा तो त्यांचा स्वभाव आहे तसा स्त्रियांचा सुद्धा एक स्वभाव आहे. काय माहितीये? पोटामध्ये काहीच ठेवायचं नाही. बघा, स्त्रियांच्या पोटामध्ये कधीच काही राहत नाही. एखाद्या बाईला जर एखादी गोष्ट माहिती पडली तर ती अशी पटकन शेजारणीकडे पळत जाते आणि तिला म्हणते, बाई तुला म्हणून सांगते, दुसरीला सांगू नको. तिला सांगितलं की दोघी जणी उठतात आणि अजून दोघींच्या घरात जातात. तिला म्हणतात, बाई तू जवळची म्हणून सांगते, पण दुसरीला सांगू नको. असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32. असं करता करता 5 मिनिटाच्या आत बातमी गावभर पसरते. टीव्ही पेक्षा सुद्धा जलद वेग असतो. म्हणून म्हटलं तो स्त्रियांचा स्वभाव आहे आणि चांगला आहे आमचा स्वभाव. पोटामध्ये काही राहत नाही. एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या पुरुष मंडळ. अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कुणामध्ये? पुरुषांमध्ये. का? तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पडली ना, तुम्ही इतकी मनामध्ये दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्याचा तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतो. एक दिवस तुम्हाला अटॅक येऊन तुम्ही मरता, पण तुम्ही कोणाला सांगत? पण आमच्या बाया बघा किती मोकळ्या मनाच्या. एखादी गोष्ट माहिती पडली का लगेच गावात सांगून मोकळ्या. आणि इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाला सांगेल, तुम्हाला जर अटॅक येऊ नये असं जर वाटत असेल तर एखादी गोष्ट माहिती पडली तर पहिली बायकोला सांगा, म्हणजे गावात तरी ती सांगेल. अटॅक येऊ द्यायचा नसेल तर काय. म्हणून माणसानं मोकळ्या मनाने जीवन जगलं पाहिजे. काय? स्त्रियांचा तो स्वभाव आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, 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 अंतरीचे धावे स्वभावे दरिताही परी आवणे ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, दरिताहे परी दरिताहे परी आवणे ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, म्हणजे प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. नाथ महाराज याच्यातून आपल्याला शिकवतात की तो समोरचा ज्याचा स्वभाव आहे, म्हणून तो चांगला वागायचा स्वभाव, तो वाईट वागायचा स्वभाव जर सोडत नाही तर आपणही आपला चांगला वागायचा स्वभाव सोडू नका. वारकरी संप्रदायाचा पुढचा गुण जर बघितला तर वैराग्य. इतका वैराग्य का तुकोबारायांच्या घरचं वैराग्य जर पाहिलं तर तुकोबारायांच्या घरामध्ये झोपलं की घर चंद्रमोळी, केळीवर नारळी, चुलीवर हारळी. तुकोबारायांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्र वरती दिसायचा. पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर पडायचा, चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय? तुकोबारायांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. तुकोबारे म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. तुकोबारे म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबारायांच्या घरी जाऊन चोरी करावी. बरं, चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. एका प्रश्नाचं जरा उत्तर द्या. आपल्या घरी जर चोर चोरी करायला आले तर पहिले कुठून डोकून बघतात? काही कल्पना? कुठून? तुम्ही चोरी केलीच नाही वाटतं. किती प्रामाणिक आहात बरं. पहिले कुठून डोकून बघतात? खिडकीतून. त्यांच्या घरामध्ये काय काय आहे खिडकीतून डोकावून बघितलं तर एका चोराला असं दिसलं, ज्यांच्या घरामध्ये चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून 2 मुलांना आपल्या पदरावर घेऊन झोपली होती. थंडीचे दिवस होते. ती आई आणि त्यांची मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे, आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही, त्यांच्या घरात काय असणार? चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता आले. तुकोबारायांच्या घरातून काही नेलं नाही.
पण तोंड लपवण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना ती तुकोबरायांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके. आवाज आहे. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके. हे जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीती, कुत्रे घर राखीती. नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा. कुत्रे घर राखती, कुत्री घर राखती. नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा. जवळ येता चोर धाके, आ जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखी. सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आनाऊ पुढे भिके कुत्री घर राखी. आम्ही सदैव सुडके. मॉनिटर बंदच केले का? थोडं मग रिटर्न द्या आणि गायनाला मला इको देत जा. यांचा आवाज द्या थोडा कडक करा. थोडं संगीतही महत्वाचं आहे ना, पण जास्त नको. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढे ती भिके कुत्रे घर राखीती. तुकोबराय म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं. हे माझ्या घरचं दुर्दैव. म्हणजे इतकं वैराग्य माझ्या तुकोबरायांकडे होतं. याचा अर्थ काय? आमच्या तुकोबरायांना हा दुःखरूपी संसार हा प्रपंच करायचाच नव्हता. कारण का? तुकोबरायांना संसारापेक्षा परमार्थाचं जास्त आकर्षण होतं. पण आपल्या प्रपंचाबद्दल काय बोलावं? आपला धड परमार्थ नाही ना आपला धड प्रपंच नाही. म्हणजे आपला परमार्थ फाटका आणि संसार तुटका. म्हणजे आपला परमार्थ म्हणजे सवडीचा, जमलं तर करायचा. बघा श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडे पोथी लावतात का? काहीतरी ग्रंथ लावतात. मग तो ग्रंथ ऐकण्याकरता सुनबाई जाते का सासूबाई जाते? हो तुमच्याकडे कोण जातात? सुना जात असतील ना? नाही मग कोण? सासूबाई जाते. नाही दोघी जाऊ शकत नाही, ती मालिका बघते घरी. कोण जाते? सासूबाई. आता सासूबाई जर पोथी ऐकायला चालली ना तर सुनबाई म्हणते सासूबाई तुम्ही पोथी ऐकायला चालल्यात ना, मग बसल्या बसल्या तुम्हाला काय काम, जरा थोडासा कापूस न्या आणि बसल्या बसल्या जरा वाती वळा. आता सासूबाई कापूस घेऊन चालली का सुनबाई परत म्हणते सासूबाई अहो पोथी ऐकायला चालल्यात ना, जरा बसल्या बसल्या वाती वळा आणि वाती वळता वळता तुमच्या नाती फार त्रास देतात, त्यांना पण घेऊन जा पोथी ऐकायला. म्हणजे आपला परमार्थ कसा माहितीये? ऐकायला पोथी, वळायला वाती आणि सांभाळायला नाती. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे आपला परमार्थ म्हणजे संबडीचा, जो मेल तसा करायचा. पण तुकोबरायांनी असा परमार्थ केला नाही. मनापासून देवाचं चिंतन केलं आणि हे सगळे गुण ज्या गुणावर आधारित आहे ती म्हणजे अपार गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरचढ ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेल्या अभंगवरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबराय वैकुंठाला गेले ही बातमी निळोबरायांना कळाली आणि त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. निळोबरायांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबराय अन्न पाणी घेना. पांडुरंग परमात्म्याला सगळं पडलं. पांडुरंग परमात्मा गेले, सांगितलं निळोबराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. तुकोबराय वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही. निळोबराय देवाला म्हणतात देवा तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आला सिगा, प्रार्थीला वाचून आला सिगा, प्रार्थीला वाचून आला सिगा. अरे तुला इथं कोणी बोलवलं? ऐका निळोबराय काहीतरी खाऊन घ्या. निळोबराय म्हणतात अरे तुम्हाला खाण्यापिण्याचा आग्रह करतोय ना, मी तुला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा आणि तुका याचा धावा करीत असो. अरे धावा करतोय माझ्या तुकोबरायांच्या, तुला इथं कोणी बोलवलं? 30 दिवस झाले, 40 दिवस झाले, 42व्या दिवशी वैकुंठाला गेलेले तुकोबराय निळोबरायांना भेटण्याकरता परत खाली आले. त्याला म्हणतात गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा निळोबराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग तुम्हाला मला सांगितला, मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत चालो जाता, चालो जाता.
पळते चालू जाता देण्याची 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 पळते चालू जाता पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे काय 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 देण्याची पंथे चालू चालू जाता पळते चालू जाता पळते चालू जाता वा वा मार्ग दावणी गेले आधी दयाने रे संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही किंवा वेद मार्गे मुनी गेले त्यांचे मार्गी चालालो ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत ना त्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा आणि हीच परमार्थाची पायवाट माझ्या निळोबारायांनी तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवून दिली अभंगाची केली पाय केली पाय वाट केली पाय वाट केली पाय वाट केली पाय वाट पाय वाट केली 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 पाय वाट उलंगीला माया घाट उलंगीला माया घाट दिवी हरी आठविला हरी आठविला दिवी हरी आठविला हरी आठविला उलंगीला माया घाट उलंगीला माया घाट हरी हरी श्री हरी आठविला श्री हरी आठविला आठविला केली माया वाट उलंगीला माया घाट दिवी हरी आठविला हरी आठविला केली माया वाट माया घाट हरी हरी आठविला हरी आठविला आठविला वा वा केली पायवाट उल्लंघिला माया घाट निळोबाराय म्हणतात संत महात्म्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेनं तुम्हाला मला जायचंय ती वाट कुठली माहितीये मार्ग आहे नीट पंढरीचा संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा कारण हा जो काही देह दिलाय ना हा फक्त हरिपाठाला जाण्याकरता कीर्तनाला जाण्याकरता भजनाला जाण्याकरता या देहानं माणसानं हरिपाठाला गेलं पाहिजे कीर्तनाला गेलं पाहिजे भजनाला गेलं पाहिजे आळंदीला गेलं पाहिजे पंढरपूरला गेलं पाहिजे नाही का देवे दिला देह भजना गोमटा त्याचा भजन पूजन नामचिंतन करण्याकरता दिलाय आणि जन्माला येऊन जर या देहाने तुम्ही जर देवाचं चिंतन केलं नाही तर काय होतं सुंदर दृष्टांत सांगते. देवाचे भजन या देवाचे भजन याच देई रे देवाचे भजन याच देई रे देवाचे भजन याच देई गणे 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 देवाचे भजन आणि कहे जाना नाही कोणे आणि कहे जाना नाही कोणे कविया
या देहाने देवाचं चिंतन जर नाही केलं तर काय होतं? एक सुंदर दृष्टांत सांगते, प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐका. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ जण बसले होते. लक्ष आहे ना तुमचं? महिला मंडळ कुठे बसले होते? लक्ष नाही? झाडावर कोण बसले होते? माकड आणि वा म्हणजे लक्ष आहे तुमचं. माकड आणि माकडी दोघ जण नवरा बायको झाडावर गप्पा मारत होते. गप्पा मारत असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ती माकडीन थोडीशी भावनिक होती. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असताना ती माकडीन थोडीशी भावनिक होती. ती माकडीन त्या माकडाला म्हणते, अहो आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का विहिरीत उडी? त्या माकडानं सांगितलं, नको, बरं आहे आपलं माकडाचं या झाडावरून त्या झाडावर. तिने सांगितलं, ऐका, अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे. एक योनी कोटी कोटी फेरा, एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे मारल्यानंतर माणसाला तो मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मग आता अनासे आपल्याला मिळणार आहे, बरं नाही कशाला म्हणता? ते माकड म्हटलं नको. ती म्हटली, ऐका माझा ऐका, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. श्री हट्ट झाला होता, त्यानं सांगितलं तू इतकी हट्ट करते ना, मग ठीक आहे आपण दोघांनी उडी मारायची, पण उडी मारताना दोघांनी बरोबर, नाहीतर मी मारायचं उडीन तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा बायकोवर विश्वास नाही का? नसेल तर म्हटली हात पकडा, हवं तर तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि तुम्ही 3 म्हटले की आपण दोघांनी विहिरी मध्ये उडी मारायची. म्हटले ठीक आहे. त्या माकडाने आपल्या बायकोचा पॅक असा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2, उडी तरी मारू द्यायची होती. ते माकड म्हटलं 1 2 3, 3 म्हटलं की दोघांनी त्या विहिरीमध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं, प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, पटकन कुठेतरी जाऊ, एखादा छान गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो, आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, आळंदी पंढरपूरला जायचं, कीर्तनाला भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं. म्हटलं माझ्याचं ना ते काही शक्य होणार नाही. ती म्हटली, किती खाता आता, अर्ध्याला जास्त वय झालं, आता तरी माळ घाला, आता तरी सुधरा. कितीतरी बायका नवऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, तुम्ही गैरसमज करू नका. माकडं ऐकायलाच तयार नाही. तिनं सांगितलं, ऐका. तो म्हटला, तू मला माळ घालायचा आग्रह करते ना, तू मला माळ घालशील, माझं खाणं पिणं बंद करशील, म्हटलं माझं माकडाचंच बरं, मी परत मारतो विहिरीमध्ये उडी. तिने सांगितलं, ऐका नका मारू. तो म्हटला, नाही नाही, तू मला माळ घालायला लावशील, मी विहिरीतच उडी मारतो. ती म्हणायची नका. ती नका नका म्हणता म्हणता त्यानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड. बघा, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. चांगलं म्हटलं बरं, सगळं नाही काय. जे पुरुष लोक बायकोचं चांगलं ऐकत नाही बघा, त्यानं बायकोचं चांगलं ऐकलं नाही, त्याच्यामुळे त्या पुरुषाचं झालं परत माकड. आता ते माकड विहिरीच्या वरती आलं. आता विचार करा, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री, आणि तिचा नवरा म्हणजे ते काळं वांदर. कसा दिसत असेल जोडा? एक कल्पना करा फक्त. ते माकड त्याच्या बायकोशी असं गप्पा मारत होतं. तेवढ्या तिथल्या प्रजेचा राजा तिथे फिरण्याकरता आला, आणि फिरण्याकरता आल्यानंतर त्या राजानं पाहिलं, अरे इतकी सुंदर स्त्री आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून तो राजा पळत पळत गेला. त्यानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे गेला. ते माकड पाठीमागून रडत होतं, उड्या मारत होतं, सांगत होतं, राजेसाहेब ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो, ती माझी बायको आहे. आता मला सांगा, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत. लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत. गावकरी लगेच तरुण मुलांकडे बघायला लागले. त्यांना नाही म्हणतो मी, ज्या माईबापाला वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, तुको बराय म्हणायचे बाबांनो, पैसे देऊ नका, फुकट घ्या. तरी महार लोक म्हणायचे देव ना लगे. याला कारण का, देऊतल्या लोकांना देवापेक्षा संसाराचं प्रपंचाचं जास्त आकर्षण होतं. पूर्वीचा काळ फार चांगला होता.
पूर्वीच्या काळीची माणसं फार चांगली होती. पूर्वीच्या काळी माता सुद्धा जातेवर जर दळण दळायला बसल्या ना, सुंदर देवाच्या नावाच्या ओव्या म्हणायच्या. ओव्या गाऊन स्वरात दासी जणीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळचोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दासी जणीच्या घरात. माता ओव्या गायच्या त्याच वेळेला पहाटे पहाटे एक वासुदेव आपल्या गावात यायचा. त्या वासुदेवाच्या नामचिंतनानं आपल्या गावाचं नाही तर सगळं आभाळ दुमदुमणं जायचं. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, क्या बात है. अन गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची हे गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. वा वा स्वारी. कोंबडा बोलतो ग, कोंबडा बोलतो ग, उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो ग. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला, वीर सरीना चांद संभवीरातीला गा रातीला. ही चित्त कल्याण पायी असावी सारी, अन गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. हे गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बाया. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बाया. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बाया. कृष्ण वाजवी पावा ग पावरल्या नारी. वाजवी पावा ग पावरल्या नारी. कृष्ण वाजवी पावा ग पावरल्या नारी. कृष्ण वाजवी पावा ग वायरल्या द्वारी. कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी. क्या बात है. बोल. अन गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची. हे गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी. धन पावलं वासुदेवाला, धन पावलं वासुदेवाला, धन पावलं. म्हणजे पूर्वीच्या काळी एक वासुदेव आपल्या गावात यायचा आणि त्याच्या नामचिंतनानं आपलं गावच नाही तर सगळं आभाळ दुमदुमून जायचं. म्हणून पूर्वीचा काळ फार वेगळा होता. पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक माणसाच्या दारावर पाटी असायची. अतिथी देव भव. आलेल्या अतिथीला देव मानण्याची परंपरा होती. काही दिवसानंतर अतिथी देव भव नावाची पाटी गळून पडली. तिच्या जागी दुसरी पाटी लागली जिच्यावर लिहिलं होतं शुभलाभ. शुभलाभची पाठी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली. काळ बदलत चालला, माणसं बदलत चालले. इंग्रज भारतामध्ये आले आणि आपल्या दारावर नवीन पाटी लागली जिच्यावर लिहिलं होतं वेलकम. वेलकम नावाची पाटी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली. काळ बदलत चालला, माणसं बदलत चालले आणि ती वेलकम नावाची पाटी सुद्धा गळून पडली. आणि बऱ्याच लोकांच्या दारावर आज पाट्या लागतात कुत्र्यापासून सावधान. म्हणजे पूर्वीच्या काळी अतिथीला देव मानण्याची परंपरा कुठे आणि आत्ताच्या काळामध्ये अतिथीने आमच्या दारामध्ये येऊच नाही म्हणून दारामध्ये कुत्रे बांधण्याची परंपरा कुठे. काळ कुठे चालला, माणसं कुठे चालली. म्हणून संस्कारांची फार किंमत आहे. निवळोबरायांना काही साधकाने प्रश्न केला. निवळोबराया, तुम्ही असं म्हणता हरी आठवा, हृदयात साठवा. मग तुमच्या तुकोबरायांनी तुमच्या गुरुनी हरी आठवला, त्याला हृदयामध्ये जागा दिली. मग रात्रंदिवस तुमच्या गुरुनी त्या विठ्ठलाचं चिंतन केल्यामुळे त्याचा फायदा त्यांना काय झाला हो. निवळोबराय म्हणतात, रात्रंदिवस विठ्ठलाचे चिंतन केल्यामुळे माझ्या गुरुनी काळाला जिंकलं अभंगाचे. जिंकोनिया काळा जिंकोनिया काळा जिंकोनिया काळा जिंकोनिया काळा जिंकोनिया काळा
बात जय जय हरी जय हरि हरि जय जय क्या बात है? हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय शरणम प्रपदे चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन हरि कीर्तन में ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चनेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वा विठाल विठाल विठ्ठल 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 हॅलो केली पाय वाट लंगेला माया घाट अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे आपल्या या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव या सप्ताहाचं 39 वर्ष आहे. 39व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना समस्त ग्रामस्थ मंडळी उज्जैनपुरी यांच्या वतीने आज या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं. या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय आमचे मनोज भाऊ साहेबराव शिंदे आणि अण्णासाहेब भाऊ केशवराव शिंदे या दोघांच्या सौजन्याने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. सौजन्य दात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लेक मी संताची लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची भजवरी कृपा बहुताची भजवरी कृपा बहुताची लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजवर कृपा बहुतांची मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारा यांचे शिष्य पिंपळनेर वासी निळोबारा यांचा 4 चरणाचा आपल्या गुरूंच्या ठाई असणाऱ्या अपार गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठाला विठाला केली पायवाट उल्लंघिला माया घाट या अभंगाद्वारे माझे निळोबारा या तुम्हाला मला प्रत्येकाला एक परमार्थाची वाट दाखवण्याचा प्रयत्न करतात.
संत महात्मे ज्या वाटेने गेलेले आहेत ती वाट माझे निळोबारे तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवणार आहे. हा वारकरी संप्रदाय जर बघितला तर हा वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे. या वारकरी संप्रदायाचे 5 असे महान संत आहेत. पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निळोबाराय. या 5 मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला की ज्याप्रमाणे या वारकरी संप्रदायातले हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले, तुम्हाला थोडंसं बोलायचंय. माझ्या नामदेव महाराजांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान, नाथ महाराजांजवळ आहे शांती, तुकोबारायांकडे आहे वैराग्य आणि निळोबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना, माणसाच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं, किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भंडारी आहेत. नामदेव महाराजांनी त्या पांडुरंगावर इतकं प्रेम केलं का नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर देवानं त्यांच्या हातचं दूध प्यावं. नामदेव हाती दूध प्याला, त्यांच्या बरोबर जेवण करावं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. वारकरी संप्रदायाचा दुसरा गुण बघितला तर ज्ञान. इतकं ज्ञान, किती ज्ञान, ज्ञानाचा सागर. ज्याच्या जवळ ज्ञानाचा अथांग सागर आहे ते ज्ञानोबारे या जगाला केवळ ज्ञान देण्याकरता आलेले आहेत. मग ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता आलेले आहेत. मग जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. कारण ज्ञान असेल तर आजूबाजूचे 4 लोक आपल्याला नमस्कार करतात. पण अज्ञानपणामुळे आजूबाजूचे लोक आपली टिंगल सुद्धा करतात. म्हणून जीवनामध्ये किंमत आहे ती ज्ञानाला. आता ज्ञान किती महत्वाचे. ज्ञान जर असेल तर 4 लोक आपल्या समोर वागतात. बघा, लांबचा नाही पटण्याकरता माझं स्वतःचं उदाहरण देते. मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने लहान कीर्तनकार आहे की नाही, महिला मंडळ आहे. पण तरी सुद्धा आमच्यासारखी महाराज लोक तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आली तर तुमच्यासारखी वयस्कर माणसं महाराज गाडीच्या खाली उतरली का पहिले 2 हात जोडतात. महाराज समोर दिसलं की असं थोडंसं कमरेत वागतात आणि म्हणतात ताई जय हरी. म्हणता की नाही? का ताटमाण्यानं म्हणता? अजिबात नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे यांच्याजवळ थोडंसं काहीतरी देवाचं ज्ञान आहे. म्हणून आजही लोक नमस्कार करतात ते तुमच्या ज्ञानाला. अज्ञानपणामुळे काय होत आहे का, एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली कळताना बिस्लरी नाही बरं, थोडीशी घेतली, शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्याने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? म्हटलं, काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता ज्ञानोबा या जगामध्ये आलेले आहेत. म्हणून संत महात्मे म्हणतात ज्ञानोबरायांजवळ इतकं ज्ञान. ज्ञान यांचा राजा गुरु महाराव. वारकरी संप्रदायाचा 3रा गुण म्हणजे शांती, शांतता. इतकी शांतता एवढ अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. शांतीची गाडी घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. तुम्ही सांगाल पैठणला जायची काय गरज आहे? आमच्या गावात आहे शांताबाई. पण तुमच्या गावातली कामाची नाही का? शांतता जर बघायची असेल तर पैठणला जावं लागेल. इतकी शांतता. नाथ महाराजांना शांती ब्रह्म नावाची पदवी प्राप्त झाल्यानंतर एकाने ठरवलं त्यांना राग आणायचा. सगळ्या जगाला प्रसंग माहिती आहे. 108 वेळा यवन अंगावर पान खाऊन थुंकला. अंगावर थुंकला, अपशकुन झाला की महाराज गंगेवर जायचे, स्नान करायचे, परत यायचे. तो थुंकला की महाराज परत जायचे. पान चावणारा कंटाळला, तोंड दुखायला लागलं, खाली उतरला, सांगितलं महाराज मला माफ करा. महाराजांनी सांगितलं माफी मागण्याची गरज नाही, तू माझ्या अंगावर पान खाऊन थुंकल्यामुळे मला इतकं मोठं पुण्य मिळालं. म्हटले कसं काय? थुंकल्यावर पुण्य कसं? नाथ महाराज म्हटले, बाबा तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मला गंगेचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. इतकी शांतता. रस्त्याने चालताना एखादा माणूस चुकून गाडीतून थुकला तर लोक त्याला बस अडवून मारतात. इतकी शांतता आपल्या जवळ. आपण कधी नाथ महाराज होऊ शकत
नाही. आणि म्हणून जीवनामध्ये शांतता किती महत्वाची बघा. नाथ महाराज गंगेवर स्नान करता गेले, एक विंचू पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला वाचवावं, म्हणून महाराजांनी त्या विंचवाला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्याबरोबर वाचवल्याबद्दल तो महाराजांना थँक्यू म्हणायला असेल का? त्याचा स्वभाव सगळ्या जगाला माहिती. काय केली त्याने? लगेच नांगी मारली. नांगी मारली, हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला. तो पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं त्याला परत वाचवावं. महाराजांनी त्याला परत हातावर घेतलं, त्यानं पुन्हा नांगी मारली. एक मनुष्य म्हटला जाऊ द्या ना, मरू द्या. अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण त्याला कुठं कळतंय तुम्ही त्याला वाचवताय. अहो जाऊ द्या ना, मरू द्या. नाथ महाराज म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, एखादा मनुष्य जर वाईट वागतोय, मग मीही त्याच्यासारखं वाईटच वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला? तो त्याचा वाईट वागायचा स्वभाव सोडत नाही ना. आपण आपलं चांगलं वागण्याचा स्वभाव सोडू नका. ही शांतता माझे नाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला शिकवतात. आणि त्याप्रमाणे बघा, जसा तो त्यांचा स्वभाव आहे तसा स्त्रियांचा सुद्धा एक स्वभाव आहे. काय माहिती? पोटामध्ये काहीच ठेवायचं नाही. बघा, स्त्रियांच्या पोटामध्ये कधीच काही राहत नाही. एखाद्या बाईला जर एखादी गोष्ट माहिती पडली तर ती अशी पटकन शेजारणीकडे पळत जाते आणि तिला म्हणते बाई तुला म्हणून सांगते, दुसरीला सांगू नको. तिला सांगितलं की दोघी जणी उठतात आणि अजून दोघींच्या घरात जातात. तिला म्हणतात बाई तू जवळची म्हणून सांगते, पण दुसरीला सांगू नको. असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32. असं करता करता 5 मिनिटाच्या आत बातमी गावभर पसरते. टीव्ही पेक्षा सुद्धा जलद वेग असतो. म्हणून म्हटलं तो स्त्रियांचा स्वभाव आहे आणि चांगला आहे आमचा स्वभाव. पोटामध्ये काही राहत नाही. एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या पुरुष मंडळ. अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कुणामध्ये? पुरुषांमध्ये. का? तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पडली ना, तुम्ही इतकी मनामध्ये दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्याचा तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतो. एक दिवस तुम्हाला अटॅक येऊन तुम्ही मरता, पण तुम्ही कोणाला सांगत? पण आमच्या बाया बघा किती मोकळ्या मनाच्या. एखादी गोष्ट माहिती पडली का लगेच गावात सांगून मोकळ्या. आणि इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाला सांगेल, तुम्हाला जर अटॅक येऊ नये असं जर वाटत असेल तर एखादी गोष्ट माहिती पडली तर पहिली बायकोला सांगा, म्हणजे गावात तरी ती सांगेल. अटॅक येऊ द्यायचा नसेल तर काय. म्हणून माणसानं मोकळ्या मनाने जीवन जगलं पाहिजे. काय? स्त्रियांचा तो स्वभाव आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, 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 अंतरीचे धावे स्वभावे दरिताही परी आवणे ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, दरिताही परी, दरिताही परी आवणे ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. म्हणजे प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. नाथ महाराज याच्यातून आपल्याला शिकवतात की तो समोरचा ज्याचा स्वभाव आहे, म्हणून तो चांगला वागायचा स्वभाव, तो वाईट वागायचा स्वभाव जर सोडत नाही तर आपणही आपला चांगला वागायचा स्वभाव सोडू नका. वारकरी संप्रदायाचा पुढचा गुण जर बघितला तर वैराग्य. इतका वैराग्य का तुकोबारायांच्या घरचं वैराग्य जर पाहिलं तर तुकोबारायांच्या घरामध्ये झोपलं की घर चंद्रमोळी, केळीवर नारळी, चुलीवर हरळी. तुकोबारायांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्र वरती दिसायचा. पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर पडायचा, चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय? तुकोबारायांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. तुकोबारे म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. तुकोबारे म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबारायांच्या घरी जाऊन चोरी करावी. बरं, चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. एका प्रश्नाचं जरा उत्तर द्या. आपल्या घरी जर चोर चोरी करायला आले तर पहिले कुठून डोकून बघतात? काही कल्पना? कुठून? तुम्ही चोरी केलीच नाही वाटतं. किती प्रामाणिक आहात बरं. पहिले कुठून डोकून बघतात? खिडकीतून. त्यांच्या घरामध्ये काय काय आहे खिडकीतून डोकावून बघितलं तर एका चोराला असं दिसलं, ज्यांच्या घरामध्ये चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता
अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून दोन मुलांना आपल्या पदरावर घेऊन झोपली होती. थंडीचे दिवस होते. ती आई आणि त्यांची मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरात काय असणार. चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता आले. तुकोबारायांच्या घरातून काही नेलं नाही, पण तोंड लपवण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना ती तुकोबारायांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके. आवाज आहे? आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके. जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीती, कुत्रे घर राखीती. नंदनुका ऐसी सांगा, नंदनुका ऐसी सांगा, नंदनुका ऐसी सांगा, नंदनुका ऐसी सांगा. कुत्रे घर राखती तरी घर राखती नांद नुकायची जागा, नांद नुकायची जागा, नांद नुकायची जागा, नांद नुकायची जागा. जवळ येता चोर धाके, आ जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखी. सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आनाऊ मुलगी भिके कुत्रे घर राखी, राखीते, राखीते. आम्ही सदैव सुडके. मॉनिटर बंदच केले का? थोडं मग रिटर्न द्या आणि गायनाला मला इको देत जा. यांचा आवाज द्या थोडा कडक करा. थोडं संगीतही महत्वाचं आहे ना, पण जास्त नको. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढे ती भिके कुत्रे घर राखीती. तुकोबाराय म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं. हे माझ्या घरचं दुर्दैव. म्हणजे इतकं वैराग्य माझ्या तुकोबारायांकडे होतं. याचा अर्थ काय? आमच्या तुकोबारायांना हा दुःखरूपी संसार हा प्रपंच करायचाच नव्हता. कारण का? तुकोबारायांना संसारापेक्षा परमार्थाचं जास्त आकर्षण होतं. पण आपल्या प्रपंचाबद्दल काय बोलावं? आपला धड परमार्थ नाही ना आपला धड प्रपंच नाही. म्हणजे आपला परमार्थ फाटका आणि संसार तुटका. म्हणजे आपला परमार्थ म्हणजे सवडीचा, जमलं तर करायचा. बघा श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडे पोथी लावतात का? काहीतरी ग्रंथ लावतात. मग तो ग्रंथ ऐकण्याकरता सुनबाई जाते का सासूबाई जाते? हो तुमच्याकडे कोण जातात? सुना जात असतील ना? नाही मग कोण? सासूबाई जाते. नाही दोघी जाऊ शकत नाही, ती मालिका बघते घरी. कोण जाते? सासूबाई. आता सासूबाई जर पोथी ऐकायला चालली ना तर सुनबाई म्हणते सासूबाई तुम्ही पोथी ऐकायला चालल्यात ना, मग बसल्या बसल्या तुम्हाला काही काम, जरा थोडासा कापूस न्या आणि बसल्या बसल्या जरा वाती वळा. आता सासूबाई कापूस घेऊन चालली का सुनबाई परत म्हणते सासूबाई अहो पोथी ऐकायला चालल्यात ना, जरा बसल्या बसल्या वाती वळा आणि वाती वळता वळता तुमच्या नाती फार त्रास देतात, त्यांना पण घेऊन जा पोथी ऐकायला. म्हणजे आपला परमार्थ कसा माहितीये? ऐकायला पोथी, वळायला वाती आणि सांभाळायला नाती. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे आपला परमार्थ म्हणजे संबडीचा, जमेल तसा करायचा. पण तुकोबारायांनी असा परमार्थ केला नाही. मनापासून देवाचं चिंतन केलं आणि हे सगळे गुण ज्या गुणावर आधारित आहे ती म्हणजे अपार गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरचढ ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेल्या अभंगवरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी निळोबारायांना कळाली आणि त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. निळोबारायांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबाराय अन्न पाणी घेना. पांडुरंग परमात्म्याला सगळं पडलं. पांडुरंग परमात्मा गेले, सांगितलं निळोबाराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही. निळोबाराय देवाला म्हणतात देवा तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आला सिगा, प्रार्थीला वाचून आला सिगा, प्रार्थीला वाचून आला सिगा. अरे तुला इथं कोणी बोलवलं? ऐका निळोबाराय काहीतरी खाऊन घ्या. निळोबाराय म्हणतात अरे तुम्हाला खाण्यापिण्याचा आग्रह करतोय ना, मी तुला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा आणि तुका याचा धावा करीत असो. अरे धावा करतोय माझ्या तुकोबारायांच्या, तुला इथं कोणी बोलवलं?
30 दिवस झाले, 40 दिवस झाले, 42व्या दिवशी वैकुंठाला गेलेले तुकोबाराय निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. त्याला म्हणतात गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा निळोबाराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग तुम्हाला मला सांगितला, मार्ग दावणी गेले आधी दया आणि दे संत देण्याची बंद चालू जाता 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 बंद चालू जाताना पडे गुंता कोठे काय ना 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 पडे गुंता कोठे काय देण्याची बंद चालू जाता देण्याची बंद चालू जाता बंद चालू जाता वा वा. मार्ग दावणी गेले आधी दया आणि दे संत ते नेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही किंवा वेद मार्गे मुनी गेले त्यांचे मार्गी चालालो. ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत ना त्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. आणि हीच परमार्थाची पायवाट माझ्या निळोबारायांनी तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवून दिली. अभंगाची केली पाय केली पाय वाट केली पाय वाट केली पाय वाट केली पाय वाट पाय वाट केली 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 पाय वाट उलंगीला माया घाट उलंगीला माया घाट दिवी हरी आठविला हरी आठविला दिवी हरी आठविला हरी आठविला उलंगीला माया वाट उलंगीला माया वाट हरी हरी श्री हरी आठविला श्री हरी आठविला आठविला केली माया वाट उलंगीला माया घाट दिवी हरी आठविला हरी आठविला केली पाय वाट माया वाट हरी हरी आठविला हरी आठविला आठविला वा वा. केली पायवाट उल्लंघिला माया घाट. निळोबाराय म्हणतात संत महात्म्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेनं तुम्हाला मला जायचंय. ती वाट कुठली माहितीये? मार्ग आहे नीट पंढरीचा. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. कारण हा जो काही देह दिलाय ना हा फक्त हरिपाठाला जाण्याकरता, कीर्तनाला जाण्याकरता, भजनाला जाण्याकरता. या देहानं माणसानं हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, नाही का. देव दिला देह भजना गोमटा. त्याचा भजन पूजन नामचिंतन करण्याकरता दिलाय. आणि जन्माला येऊन जर या देहाने तुम्ही जर देवाचं चिंतन केलं नाही तर काय होतंय? सुंदर दृष्टांत घडे देवाचे भजन या तरी घडे देवाचे भजन याच देई रे देवाचे भजन याच देई देवाचे भजन याच देई घडे देवा
ऐकावे नारायण जन्माला येऊन जर या देहाने देवाचं चिंतन जर नाही केलं तर काय होतं. एक सुंदर दृष्टांत सांगते, प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐका. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ जण बसले होते. लक्ष आहे ना तुमचं? महिला मंडळ कुठे बसले होते? लक्ष नाही? झाडावर कोण बसले होते? माकड आणि वा वा, म्हणजे लक्ष आहे तुमचं. माकड आणि माकडीन दोघ जण नवरा बायको झाडावर गप्पा मारत होते. गप्पा मारत असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ती माकडीन थोडीशी भावनिक होती. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असताना ती माकडीन थोडीशी भावनिक होती. ती माकडीन त्या माकडाला म्हणते, अहो आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का विहिरीत उडी? त्या माकडानं सांगितलं, नको, बरं आहे आपलं माकडाचं या झाडावरून त्या झाडावर. तिने सांगितलं, ऐका, अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे. एक योनी कोटी कोटी फेरा, एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे मारल्यानंतर माणसाला तो मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मग आता अनासे आपल्याला मिळणार आहे, बरं नाही कशाला म्हणता? ते माकड म्हटलं नको. ती म्हटली, ऐका माझा ऐका, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. श्री हट्ट झाला होता, त्यानं सांगितलं तू इतकी हट्ट करते ना, मग ठीक आहे आपण दोघांनी उडी मारायची, पण उडी मारताना दोघांनी बरोबर, नाहीतर मी मारायचं उडीन तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा बायकोवर विश्वास नाही का? नसेल तर म्हटली हात पकडा, हवं तर तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि तुम्ही 3 म्हटले की आपण दोघांनी विहिरी मध्ये उडी मारायची. म्हटले ठीक आहे. त्या माकडाने आपल्या बायकोचा पॅक असा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2, उडी तरी मारू द्यायची होती. ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांनी त्या विहिरीमध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं, प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, पटकन कुठेतरी जाऊ, एखादा छान गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो, आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, आळंदी पंढरपूरला जायचं, कीर्तनाला भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं. म्हटलं माझ्याचं ना ते काही शक्य होणार नाही. ती म्हटली, किती खाता आता? अर्ध्याला जास्त वय झालं, आता तरी माळ घाला, आता तरी सुधरा. कितीतरी बायका नवऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, तुम्ही गैरसमज करू नका. माकडं ऐकायलाच तयार नाही. तिनं सांगितलं, ऐका. तो म्हटला, तू मला माळ घालायचा आग्रह करते ना, तू मला माळ घालशील, माझं खाणं पिणं बंद करशील, म्हटलं माझं माकडाचंच बरं, मी परत मारतो विहिरीमध्ये उडी. तिने सांगितलं, ऐका नका मारू. तो म्हटला, नाही तू मला माळ घालायला लावशील, मी विहिरीतच उडी मारतो. ती म्हणायची नका. ती नका नका म्हणता म्हणता त्यानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड. बघा, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. चांगलं म्हटलं बरं, सगळं नाही. काय, जे पुरुष लोक बायकोचं चांगलं ऐकत नाही, बघा त्यानं बायकोचं चांगलं ऐकलं नाही, त्याच्यामुळे त्या पुरुषाचं झालं परत माकड. आता ते माकड विहिरीच्या वरती आलं. आता विचार करा, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री, आणि तिचा नवरा म्हणजे ते काळं वांदर. कसा दिसत असेल जोडा? एक कल्पना करा फक्त. ते माकड त्याच्या बायकोशी असं गप्पा मारत होतं. तेवढ्या तिथल्या प्रजेचा राजा तिथे फिरण्याकरता आला, आणि फिरण्याकरता आल्यानंतर त्या राजानं पाहिला, अरे इतकी सुंदर स्त्री आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून तो राजा पळत पळत गेला. त्यानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे गेला. ते माकड पाठीमागून रडत होतं, उड्या मारत होतं, सांगत होतं, राजेसाहेब ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो, ती माझी बायको आहे. आता मला सांगा, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत, लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत
गावकरी लगेच तरुण मुलांकडे बघायला लागले. त्यांना नाही म्हणतो मी. ज्या माईबापाला वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं,